नमस्कार. साम संजीवनी या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हल्लीचं युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये दररोज अक्षरशः रोजच्या रोज नवनवीन शोध लागत असतात आणि वैद्यकशास्त्रही याला अपवाद नाहीये. वैद्यकशास्त्रामध्येही नेहमीच प्रगती होत आलेली आहे, नवनवीन शोध लागत आलेले आहेत. जसे नवीन नवीन आजार असतात तशीच त्या नवीन नवीन आजारांवर उपचार करण्यासाठी नवीन नवीन उपचार पद्धती देखील वैद्यकशास्त्रामध्ये निघालेली आहे. लेझर हिमोथेरपी ही पद्धती काय आहे हे आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत, त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर शैलेंद्र पाटील हे लेझर हिमोथेरपी क्लिनिक्सचे संस्थापक आहेत. गेल्या 5 वर्षापासून लेझर तंत्रज्ञान आणि उपचार यांवर ते संशोधन करतात आणि प्रबोधनही करतात. त्यांची क्लिनिक्स कुठे कुठे आहेत ते बघूयात आपण. मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर आणि संगमनेर इथं त्यांची क्लिनिक्स आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर गोवा आणि हैदराबादमध्येही त्यांची क्लिनिक्स आहेत. तुम्हाला यासंबंधी काही प्रश्न असतील, शंका असतील, लगेचच फोन करा. आमचे फोन नंबर्स नेहमीचेच 66843333. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 हा STD कोड. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, लेझर हिमोथेरपी ही जी नवीन उपचार पद्धती आहे तर मुळात काय असते ही उपचार पद्धती? लेझर हिमोथेरपी म्हणजे लेझर किरणांच्या साहाय्याने शरीराच्या बाहेरून वाहणाऱ्या रक्तावर केली जाणारी ट्रीटमेंट किंवा उपचार म्हणजे लेझर हिमोथेरपी. लेझर ही किरणं असतात ॲक्च्युअली, आणि लेझर ही या लेझरच्या किरणांमध्ये असंख्य फोटॉन्स एका सरळ रेषेत प्रवास करत असतात. 100 वर्षापूर्वी आईन्स्टाईनने या लेझर किरणांचा शोध लावला. त्यानंतर लेझर टेक्नॉलॉजी प्रगत होत होत आज या टप्प्याला पडली आहे की आपण अतिशय छोट्या पद्धतीने लेझरची किरणं रिप्रोड्यूस करू शकतो. अच्छा. आपल्या शरीरामध्ये वाहणारं रक्त 2 ठिकाणी आपल्याला इझिली अवेलेबल होतं. एक आपल्या मनगटाजवळ, ज्या ठिकाणी आम्ही डॉक्टर लोक आपली नाडी बघतो त्या ठिकाणी ते अवेलेबल असतं, आणि दुसरं म्हणजे आपली नाकाची आणि तोंडातली आतली त्वचा, ज्याला आपण म्युकोजा असं म्हणतो, त्या ठिकाणी हे रक्ताचं भरपूर मोठं रक्तवाहिन्यांचं जाळं त्या ठिकाणी अवेलेबल असतं. आपण ह्या 2 ठिकाणांचा उपयोग करून लेझरची किरणं ह्या वाहत्या रक्तावर आपण सोडत असतो. साधारणपणे अर्धा तास ही लेझरची किरणं म्हणजे हे फोटॉन्स त्या वाहणाऱ्या रक्तातल्या प्रत्येक घटकावर पडतात आणि एका विशिष्ट पद्धतीने आपलं कामकाज पूर्ण करतात. बरं बरं बरं. डॉक्टर, एवढं कळलं की ही किरणांच्या साह्याने म्हणजे लेझर किरणांच्या साह्याने ही दिली जाते ट्रीटमेंट, पण कशी दिली जाते? आपण लेझर हिमोथेरपी लेझर हिमोथेरपी हा आजचा जो आपला विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपण रेडियल आर्टरी आणि अल्नर आर्टरी या ठिकाणी आपलं लेझरचं डिव्हाइस लावतो. त्याबरोबर एक इलेक्ट्रोड लेझरचा जो असतो तो नाकाच्या डाव्या नाकपुडीमध्ये आपण ठेवतो. लेझरची ही जी किरणं आहेत ही वाहत्या रक्तावर जेव्हा पडतात तेव्हा ते जे फोटॉन्स असतात, त्याच्यामध्ये जे फोटॉन्स असतात दे आर कन्सिडर्ड एनर्जी पॅकेट्स, आणि ही एनर्जी पॅकेट्स आपल्या शरीरावरच्या ज्याही पेशींवर पडतील, ज्या व्हायबल असतील, व्हायबल म्हणजे जिवंत असलेल्या, मग भले त्या आजारी पडलेल्या असू देत, दुखावलेल्या असू देत, फाटलेल्या असू देत, किंवा आजारपणामुळे थकलेल्या आणि शुष्क झालेल्या असू देत, पण त्या जिवंत असल्या पाहिजे. दॅट इज कॉल्ड व्हायबल पेशी. तर ह्या पेशींवर जेव्हा ही फोटॉनची फोटॉन्स पडतात तर हे फोटॉन्स आपल्या पेशींमधले मायटोकॉन्ड्रिया नावाचा जो एनर्जी उत्पादक पार्ट असतो तर ते ॲब्सॉर्ब करतं, आणि पेशींमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर ATP सायकल चालू झाल्यामुळे ऊर्जा मिळते आणि पूर्ण पेशी तिला नेमून दिलेल्या कार्यामध्ये पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित होते. बरं. तर त्यामुळे आपल्याला बाकीचे रिझल्ट्स येतात. बरं बरं. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे ही वरूनच दिली जाते, त्याच्यामध्ये कुठलं औषध आपल्याला घ्यायचं नसतं किंवा कुठलेही इंजेक्शन्स वगैरे? नाही, ही शरीराच्या बाहेरूनच दिली जाणारी पद्धती आहे. इंजेक्शन, औषध, सलाईन, भूल किंवा ऑपरेशन अशा प्रकारे कुठलंही हे केलं जात नाही. फक्त बाहेरूनच आपण हे केलं जातो. तुम्हाला मी सांगतो समजण्याकरता की बहुतेक लोकांनी हे पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, नवजात बालक जर कमजोर असेल तर त्याला लाईटच्या पेटीमध्ये ठेवतात. बरोबर, UV रेसची एक पेटी असते, त्यात बोलीभाषेत आपण त्याला बाळाला पेटीमध्ये ठेवतात असं म्हणतो. तर ही जी किरणं असतात ही त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपण काम करतो. अच्छा. फक्त किरणांच्या साह्याने मोठमोठे आजार देखील बरे होऊ शकतात. डॉक्टर, एक अशी शंका आहे की किती वेळ ही ट्रीटमेंट घ्यावी लागते? म्हणजे एका वेळी तुम्ही जी किरण किंवा जे बाहेरून जी ट्रीटमेंट दिली जाते ती साधारण किती वेळ चालते?
आपण एका वेळी जी ट्रीटमेंट देतो ती अर्धा तास चालते. 30 मिनिटाकरता आपण लेझर किमोथेरपीचं एक सेशन देतो. पण हे एक सेशनचं काम नाही. ही नित्यनियमाने केली जाणारी स्लो असलेली प्रोसेस आहे. पहिले ही लेझर हिमोथेरपी नेमकं काम कसं करते हे आपण समजून घेऊया. ही जे फोटॉन्स मी मगाशी तुम्हाला सांगितले वाहणाऱ्या रक्तावर जेव्हा पडतात तेव्हा वाहणाऱ्या रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, फायब्रिन्स आणि असंख्य प्रकारचे घटक असतात. ह्या प्रत्येक पेशी हे फोटॉन्सची किरणं ॲब्सॉर्ब करतात आणि आपल्याला नेमून दिलेलं फिजिओलॉजिकल किंवा नैसर्गिक फंक्शन जे आहे, नैसर्गिक काम जे आहे ते पूर्ण कार्यक्षमतेने करायला लागतात. म्हणजे जसं तांबड्या पेशी आहेत, तांबड्या पेशींचं काम आहे किंवा सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं वहन करणे. लेझर हिमोथेरपीच्या फोटॉन्सच्या ॲब्सॉर्प्शनमुळे RBC ज्या आहेत, तांबड्या पेशी ज्या आहेत त्यांची एफिशियन्सी आणि एफिकसी वाढते. त्यामुळे मेंदूपासून, हृदयापासून तर फुफ्फुसांच्या स्नायूंचा ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो 24 ते 38% वाढतो. त्यानंतर पांढऱ्या पेशी ज्याला आपण WBC असं म्हणतो, पांढऱ्या पेशींचं मेन काम आहे की रक्तातला कचरा साफ करणे. मग त्यात व्हायरस, बॅक्टेरिया, फ्री रॅडिकल्स किंवा ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युल्स हे असतील तर यांना डायजेस्ट करून बाहेर टाकणे हे यांचं मेन काम असतं. त्यामुळे पांढऱ्या पेशी जेव्हा हे फोटॉन्स ॲब्सॉर्ब करतात तेव्हा त्या पूर्ण कार्यक्षमतेने कचरा साफ करण्याचं आपलं काम करायला लागतात. त्यामुळे आपण बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती जी आहे, इम्युन सिस्टीम जी आहे ती बऱ्यापैकी इलेवेट होते, बूस्ट होते आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा इन्फेक्टिव्ह डिसीजेसवर ताबा मिळवू शकतो. आपल्या रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूला एक आवरण असतं ज्याला आपण एंडोथेलियम असं म्हणतो. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हे एकमेव पार्ट असा असतो की जो आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती किंवा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम जे आहे त्याला रेड अलर्ट ठेवू शकतो किंवा त्याला सिग्नलिंग करू शकतो, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत रेडॉक्स सिग्नलिंग मेकॅनिझम असं म्हणतो. म्हणजे कसं तर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्याला कुठे जखम झाली, रक्त निघालं की ती प्रोसेस ऑटोमॅटिक स्टिम्युलेट होते, ऑटोमॅटिक कार्यान्वित होते. रक्तवाहिनीचं जे आवरण आहे एंडोथेलियम ते कट झाल्यानंतर ही प्रोसेस ट्रिगर होते आणि शरीरामध्ये विशिष्ट पद्धतीने संदेशांचं चलनवलन होतं, वहन होतं आणि त्या ठिकाणी 2 मिनिटात रक्त व्हायचं थांबतं. रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते. रक्त गोठल्यानंतर खपली धरण्याची प्रक्रिया चालू होते. साधारण 4 ते 5 दिवसामध्ये ती खपली लूज होते, ढिली होते आणि 6-7 दिवसानंतर ती पडून जाते. ही जी काही प्रोसेस आहे हिला सुरुवात ह्या रक्तवाहिनीला झालेल्या इजेमुळे होते. बरोबर का? तर त्या ठिकाणचं एंडोथेलियम जे आवरण असतं त्यांना हे नेमून दिलेलं काम असतं. आपण लेझरने एक्झॅक्टली हेच करतो. कुठल्याही प्रकारची इजा न करता हे लेझरचे फोटॉनची किरणं जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा हे एंडोथेलियल सेल्स पण त्यांना शोषून घेतात. एंडोथेलियल लायनिंग जे आहे रक्तवाहिन्यांचं, जेव्हा हे एंडोथेलियल लायनिंग त्या फोटॉन्सला शोषून आपली कार्यक्षमतेने काम करायला लागतं तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये हा संदेश जातो की आपल्याला रिपेअरिंग मेकॅनिझम कुठेतरी करायची आहे. पण शरीराला हे समजत नाही की एक्झॅक्टली रिपेअरिंग मेकॅनिझम कुठे करायची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम असेल, समजा हृदयविकाराचा झटका येऊन हृदयाचा काही भाग निकामी झाला असेल किंवा पॅरालिसिसचा झटका येऊन मेंदूचा काही भाग निकामी झाला असेल, किडनीला कुठे प्रॉब्लेम असेल किंवा पायात जखमा असतील किंवा शिराबधीर पडल्या असतील तर त्या ठिकाणी हे रिपरेटिव्ह मेकॅनिझम ज्याला म्हणतात हे सगळे फोर्स त्या ठिकाणी काम करते आणि रिपरेटिव्ह किंवा रिजनरेशन किंवा भरून येण्याची जी काही प्रोसेस आहे ती त्यामुळे चालू होते. ही जी काही प्रोसेस आहे ही आपल्याला एव्हरीडे म्हणजे रोजच्या रोज करायला लागते. कारण आपण जेवण खावण म्हणजे हे जे आहे आहार, आपला आहार रोजचा असतो. याच्यापासून तयार होणारे जे काही घटक आहेत तेही आपल्याला बाहेर फेकायचे आहेत. जे आधी जमा झालेला कचरा आहे तोही आपल्याला बाहेर काढायचा असतो. त्यामुळे आपल्याला ही ट्रीटमेंट 6 ते 9 महिन्यापर्यंत सरासरी घ्यायला लागते. बरं, नक्कीच डॉक्टर, खूप छान तुम्ही आता हे एक्सप्लेन करून सांगितलं. खरं तर फक्त बाहेरून दिली जाणारी ही किरणांची ट्रीटमेंट आहे, पण आत म्हणजे शरीराच्या आत खूप मोठे परिणाम असे साधणारी ही ट्रीटमेंट आहे. आणखी जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेऊया एक छोटासा ब्रेक. नमस्कार, ब्रेकनंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करतोय अवघड आजार सोपे उपचार म्हणजेच लेझर हिमोथेरपी. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शैलेंद्र पाटील. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खूप छान सांगितलं की शरीरामध्ये ही सगळी जी प्रक्रिया आहे ती कशी घडून येते. तर ह्या ट्रीटमेंटद्वारे खरं तर कोणकोणते आजार आपण बरे करू शकतो? एक लक्षात घ्या की मी तुम्हाला जी मेकॅनिझम सांगितली की ह्या लेझर हिमोथेरपीने नेमकं कसं काम होतं. तर रक्तात वाढलेला कचरा स्वच्छ होतो. त्यामुळे रक्तात जो कचरा वाढतो त्यामुळे जे काही आजार होतात म्हणजे डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार, पॅरालिसिस, सोरियासिस, संधिवात, आर्थरायटिस, अस्थमा, ॲलर्जी, पार्किन्सन्स असे असंख्य आजार आपण ह्या लेझर हिमोथेरपीने कंट्रोलमध्ये आणू शकतो.
आणि गेल्या 5 वर्षातल्या आमच्या संशोधनाचा आणि याचा जो फायदा आम्ही लोकांना करून देऊ इच्छितो, तर याच्यावर संशोधन करताना आम्हाला ज्या ज्या गोष्टी लॉजिकली ॲक्सेप्ट हे होत्या, स्ट्राईक होत होत्या, त्या पद्धतीने आम्ही त्याला पूर्ण करत गेलो. आणि आता आम्ही आमचे स्वतःचे असे प्रोटोकॉल्स डिझाईन केले. ते डायबिटीस ह्या पद्धतीने 6 ते 9 महिन्यात कंट्रोल येऊ शकतो, हृदयविकार ह्या पद्धतीने येऊ शकतो, ब्लड प्रेशर, अल्झायमर्स हे आजार एका विशिष्ट पद्धतीने फॉलो केलं तर आपण त्यांना पूर्णपणे फायदा घेऊ शकतो. नक्कीच डॉक्टर. पण ही ट्रीटमेंट घेताना काही त्रास होतो का हो? कारण म्हणजे पेशंटचा तो एक खूप मोठा कन्सर्न असतो की काहीतरी लाईट्स देणार, किरणं देणार, मग आपल्याला काही त्रास होईल का? नाही, ॲक्च्युअली ही अतिशय सोपी, सुरक्षित आणि सुटसुटीत उपचार पद्धती आहे. ही ट्रीटमेंट घेताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टोचणी जाणवत नाही, झटका लागत नाही, शॉक लागत नाही, शेक लागत नाही किंवा दुखतही नाही. म्हणजे इनफॅक्ट पेशंटला हे काही कळतच नाही की काय चाललं, ट्रीटमेंट काही चालली आहे की नाही, पेशंटला कळत सुद्धा नाही बऱ्याच वेळा. फक्त आपल्याला डोळ्याला ती किरणं दिसतात किंवा लाईट लागलाय काहीतरी म्हणजे काहीतरी चालू आहे एवढंच त्याला समजतं, बाकी अदरवाईज काही नाही. आणि प्रेक्षकांच्या अंडरस्टँडिंग करता आपण कार्यक्रम संपायच्या आधी जरूर तुम्हाला इथेच दाखवतो की कसं असतं, किती सेफ असतं ते. अरे नक्की नक्की नक्की. डॉक्टर, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. श्याम रत्नपारखी आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार, बोला बोला. हा मॅडम, माझं वय 35 आहे आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे. तर याच्यावर काही ट्रीटमेंट होऊ शकते का, लेझर ट्रीटमेंट? नक्कीच, डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. काय सांगाल डॉक्टर? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा संधिवाताचा एक प्रकार आहे. याला आपण आपल्या भाषेमध्ये ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो. या डिसीजची मेकॅनिझम थोड्या बेसिक याच्यामध्ये अशी असते की आपल्या शरीरामध्ये जे काही नॉर्मल मेकॅनिझम असतं ते बिघडून हे ॲबनॉर्मल मेकॅनिझम चालू होतं. त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. आपण लेझर हिमोथेरपी जी देतो तिच्यात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने आपण लेझर हिमोथेरपी देतो त्यात आपण पांढऱ्या रक्तपेशी ज्या असतात, पांढऱ्या पेशी ज्या असतात आणि इम्युन सिस्टीम जी आहे तर तिला रोज स्टिम्युलेट करून आपण तिला लाईनीवर आणू शकतो. त्यामुळे संधिवात, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, अस्थमा, ॲलर्जी ह्या आजारांवर याचा अतिशय छान पद्धतीने उपयोग होतो. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये मणके जे आहे ते एकमेकाला चिटकायला सुरुवात होते. ज्या ठिकाणी कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला नको त्या ठिकाणी कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला लागतं. म्हणजे लिगामेंट्स आणि बाजूच्या पेशी ज्या असतात त्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होऊन हाड तयार होतं आणि मणके एकमेकाला चिटकायला लागतात. त्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. जेही मणके एकमेकाला चिटकलेले असतील, फ्यूज झालेले असतील, त्याला लेझर हिमोथेरपी किंवा कुठलीही जगातली बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट मोकळं करू शकत नाही. लक्षात. त्यामुळे जे काही डॅमेज तुमचं आजपर्यंत होऊन गेलेलं असेल त्याला आपल्याला रिव्हर्स करता येणार नाही. पण दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या संधिवाताचे जे आयुष्य असतं, ॲक्टिव्ह लाईफ आपण म्हणतो त्याला डिसीजचं, ते 10 ते 12 वर्षाचं असतं. तर उरलेल्या दिवसांमध्ये हे पेशंट हळूहळू मणके, कमरेचे सांधे, खुब्याचे सांधे फ्यूज होत होत हे एका जागेवर बसतात. ही जी वाढायची प्रोसेस आहे ही आपण लेझर हिमोथेरपी आणि आमचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्या मदतीने नक्कीच थांबवू शकतो. आणि पेशंटचं ॲम्ब्युलेशन जरी आपल्याला पुढचे 7-8 वर्ष किंवा 12 वर्षापर्यंत मेंटेन करता आलं तरी फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस ही इज सपोज टू बी आउट ऑफ डेंजर. अशा पद्धतीने आपण लेझर हिमोथेरपी त्याला मदत करू शकतो. हा एक भाग झाला. बऱ्याच वेळा ह्या पेशंटला लेझर हिमोथेरपीनंच यांच्या ज्या वेदना असतात मणक्यांमधल्या किंवा सॅक्रोइलियाक जॉईंटमधल्या त्या वेदनाही कमी होतात. जर त्या वेदना जास्त प्रमाणात असतील, जास्त सूज असेल किंवा इन्फ्लमेशन खूप ॲक्टिव्ह असेल तर आपण लेझरचाच दुसरा एक प्रकार आहे हाय पॉवर लेझर ज्याला म्हणतो त्याचा उपयोग करून आपण त्या लोकलाइज इन्फ्लमेशनला मदत करू शकतो. नक्कीच डॉक्टर. म्हणजे आता तुम्ही अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसबद्दल सांगितलं, पण वेदना इतर कुठल्या आजारात जर कमी करायच्या असतील तर त्यासाठी देखील मला वाटतं की आपली जी पद्धत आहे लेझर हिमोथेरपी ती उपयोगी पडू शकते. अगदीच. कारण आमच्या ऑब्झर्वेशननुसार किंवा WHO ने जी ऑब्झर्वेशन्स केली आहेत तर 30 ते 35% वेदनांचं प्रमाण हे फायब्रोमायल्जिया या सदरात मोडतं. फायब्रोमायल्जियामुळे म्हणजे मानसिक ताणतणाव, वेळोवेळी जागणं, चिडचिडेपणा, भांडणं किंवा मेंटल स्ट्रेस, कामाचा वगैरे वगैरे ह्या कारणांमुळे जो काही मानसिक ताणतणाव निर्माण होतो त्याचा परिणाम आपल्या मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमवर होतो. म्हणजे मांसपेशी आणि हाडं यांच्यावर जो परिणाम होतो त्याला फायब्रोमायल्जिया असं आपण म्हणतो. आमच्याकडे ठणकलं तर गोळी घ्या एवढाच त्याच्याकरता इलाज होता. लेझर हिमोथेरपीनं ह्या सगळ्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने मदत मिळू शकते. म्हणजे आता बरेच पेशंट दुसऱ्या कारणाकरता लेझर हिमोथेरपी घेतात पण ते सांगतात की डॉक्टर माझं हे दुखणं आता जाणवतच नाही, तिकडचं खूप 5 वर्षापासून दुखत होतं आता बंद झालं. म्हणजे ज्या वेदना फायब्रोमायल्जिया या सदरात मोडतात त्या लेझर हिमोथेरपीने जातात.
आणि ज्या ॲक्टिव्ह डिजेनरेटिव्ह डिसीजमुळे असतात त्या मात्र आपल्याला हाय पॉवर लेझरची मदत घ्यायला लागते. बरं बरं बरं. नक्कीच डॉक्टर, काही तपासण्या कराव्या लागतात काही ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर? ॲक्च्युअली एक लक्षात घ्या, आपण ही जी ट्रीटमेंट देतो ही कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम आहे, कॉम्प्लिमेंटरी सिस्टीमचा भाग आहे, ही अल्टरनेटिव्ह सिस्टीम नाही. अच्छा. ज्या लोकांना आजार आहे, समजा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे किंवा बाकीचे संधिवातासारखे आजार आहेत, तर यांच्या बाकीच्या ज्या चाचण्या आहेत त्या निदान करण्यासाठी नसतात, त्या मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही ॲडवाईस करतो. कारण ही अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाणारी उपचार पद्धती आहे. 6 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला करायची असते आणि सर्वात महत्त्वाचं, पेशंटला काहीच कळत नाही आपल्याला काय ट्रीटमेंट चालली किंवा काय होतंय बा. तर त्याकरता म्हणून आम्ही पेशंटला ठराविक तपासण्या, जसं डायबिटीस असेल तुम्हाला, तर आम्ही डायबिटीसच्या पेशंटला सरासरी साखर जी आहे 3 महिन्याची HbA1c म्हणतात, तर ती मोजून घ्यायला सांगतो. लिपिड प्रोफाईल मोजायला सांगतो. किडनी फंक्शन करायला सांगतो. हृदयविकार, ब्लड प्रेशर ज्यांना असेल किंवा डायबिटीसही ज्यांना असेल त्यांना आपण HSCRP ही चाचणी करायला सांगतो, जी आपल्या रक्तवाहिन्यांमधलं इन्फ्लमेशन जे आहे, रक्तवाहिन्यांना येणारी जी सूज आहे, जी आपल्या ब्लॉकेजेसचं सुरुवात असतं, तर ह्या चाचण्या पहिल्यांदा करायला सांगतो. महिना ते 1.5 महिना ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण ह्या टेस्ट त्यांना परत रिपीट करायला सांगतो. ह्या टेस्टमध्ये साधारणपणे आपल्याला जवळजवळ 90% पेशंटचा रिपोर्ट खालच्या बाजूला आलेला दिसतो, नॉर्मल कडे वळताना दिसतो. जर कोणाच्या रिपोर्ट्समध्ये हे असेल तर आपण 1 महिना त्यांना बाकीच्या गोष्टींवर मदत करू शकतो. कारण हा 1 वे प्रोग्राम नाही, हा 2 वे प्रोग्राम आहे. म्हणजे ज्यांना स्वतःला मदत करायची आहे, आजारातून पूर्ण बाहेरच यायचं आहे, औषध गोळ्या बंद करायच्या आहेत, त्या लोकांना आपण मदत करतो. नक्कीच डॉक्टर, आपण आणखी माहिती करून घेऊया, पण आपल्याला एक फोन येतोय, त्यांना तो घेऊया. माधव केळकर आपल्याशी बोलतायत मालाडहून. नमस्कार, बोला. हा, माझी जी कमरेची ग्लुटियस मॅक्झिमस मसल आहे ती कायमची घट्ट झाली आहे. बरं. टाईट झाल्या मी व्यायाम केल्यामुळे. तर केळकर साहेब, तुमचं वय किती आहे? माझं वय 60 आहे. बर. आणि किती दिवसापासून तुमचं ते टाईटनेस आलाय? ते 10 वर्ष झाली. दोन्ही बाजूला आहे की एकाच बाजूला आहे? हा, सगळी कंबर पूर्ण. बरं बरं बरं. ती सगळी कंबर पूर्ण घट्ट झाली आहे, स्नायू तो. तर तो मोकळाच होत नाहीये, कायमचा घट्ट झालाय. बरं. मग बाकी तुम्हाला काही आजार आहेत का? डायबिटीज, ब्लड नाही, प्रेशर? बाकी काही नाही. बरं. आणि काम काय स्वरूपाचं असतं तुमचं? नाही, मी आता रिटायर झालोय. हो, पण इतर